मुलगी आहे, कुणाची तरी महाराज लेक आहे आणि नातं असून महाराज ऋणानुबंध जोडलेले असतात. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नातं नसतानाही जिला आपलं बहीण मानली. सुंदर असा प्रसंग आहे की महाराज बहिणीचं असणं काय असतं त्या भावाला विचारा, ज्याला रक्षाबंधनला हातामध्ये राखी बांधायला कोण नाही, बहीण नाही. भाऊबीजीला महाराज त्या बहिणीचा किती थाट असतो. बहिणीला वाटत असतं की मी माझ्या भावाच्या घरी कधी जाईल, माझ्या भावाला मी कधी ओवाळील, माझ्या भावाला मी राखी कधी बांधेल. काय स्वार्थ असतो तिचा सांगा, काय स्वार्थ असतो? एकच स्वार्थ असतो दादा की माझ्या माहेरच्यांची मला गाठभेट होईल, माझ्या भावासोबत माझं बोलणं होईल, माझ्या भावासोबत मला राहता येईल. आणि महाराज किती मायेने किती प्रेमाने आपल्या हाताने ती बहीण राखी बांधत असते. सख्या बहिणीवर तर महाराज कुणीही प्रेम करतं, पण मानलेल्या बहिणीसाठी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? ज्यावेळी महाराज कर्नाटक मध्ये बेलुवाडी म्हणून गाव आहे, त्या गावामध्ये महाराज देसाईगडी म्हणून देसाईगडी काबीज करण्याकरता छत्रपती शिवाजी महाराजांची मावळे गेलेले. गडी महाराज 7 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाला तरी गडी काबीज करता येईना. त्या गडीमध्ये कोण लढत होतं, कोण होतं महाराज? एवढं चिकाटीने संघर्ष करत होतं आणि महिन्यानंतर महाराज गडी काबीज केली. पण त्या गडीमध्ये चिकाटीने लढत होती ती म्हणजे महाराज सावित्री देसाई. ती स्त्री होती महाराज आणि तिला कैद करण्यात आलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणलं दादा. त्यावेळी महाराज ती हात जोडून छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणत होती, राजे माझ्या जीवाचं काही बरं वाईट करायचं असेल तर करा, मला कोणता दंड द्यायचा असेल तर द्या, पण माझं लहानसं लेकरू आहे, माझ्या लेकराला मारू नका. त्या आईचं काळीज महाराज, त्या लेकराला मारू नका, त्या लेकरासाठी मी जिवंत आहे. छत्रपती शिवाजी महाराज घरवरले. छत्रपती शिवाजी महाराज भाविक झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं त्यांच्या मुलाला घेऊन या. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान लेकराला असं हातामध्ये घेतलं आणि लहान लेकराकडे पाहत असताना सांगितलं की त्यांना सोडून द्या, बंदी मुक्त करा. सावित्रीबाईला बंदी मुक्त केलं. ती पळत पळत आपल्या लेकराकडे आली आणि सांगितलं, राजे माझ्या प्राणाचं काय करायचंय ते करावं, पण माझ्या लेकरा बरोबर बरं वाईट झालेलं मी बघू शकत नाही. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं वाक्य मी ऐका, ताई ज्या अर्थाने मी तुम्हाला ताई म्हटले त्या नात्यानं हा मुलगा माझा कोण झाला? अरे भाचा झाला आणि भाच्यावर कोणता मामा वाईट करेल असा मामा जन्माला आलेला. असा छत्रपती शिवाजी महाराजांचं शासन आहे. आणि पुढे जाऊन ऐका, राजे सांगतात की ताई तू माझी बहीण आहे आणि हा मुलगा माझा भाचा आहे. अगं भाच्याला काहीतरी भेट वस्तू दिली पाहिजे ना. हा देसाईगडी मी माझ्या भाच्याच्या भात वर्णासाठी दान करतो, नीट ऐका. आणि माझ्या बहिणीला महाराज, बहिणीला माझ्या भेट वस्तू म्हणून जे शेजारच्या आसपासचे राज्य आहेत ना ते मी काय करतो, भेट करतो. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी ती गडी देसाईगडी सावित्रीबाईंच्या ताब्यात केली. पण महाराज सावित्रीबाईंनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मोठ्या भावाप्रमाणे प्रेम केलं आणि त्यांनी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथं शिल्पकला शिल्प उतरलं आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातामध्ये वाटी आहे. कुणी जर गेलं ना कधी कर्नाटकला तिथं बघा, हातामध्ये वाटी आहे, एका हातामध्ये चमचा आहे. लहान मुलं मांडीवर खेळतायत आणि त्या मुलांना हातामध्ये वाटी चमचा दूध चालणारे छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघणारी एक आई आहे. छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं? अवघी जाती धर्माच्या भिंती भेदून माणसाला माणसामध्ये आणायचं काम केलं फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचणं सोपं, छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करणं सोपं, छत्रपती शिवाजी महाराज म्हणणं सोपं, पण त्यांचे विचार आणि त्यांचं वागणं अंगीकारणं तेवढंच अवघड आहे. म्हणून
छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन ऐकत असताना, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत असताना, महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखं राहता नाही आलं तरी त्यांचे विचार मात्र अंगीकारायला विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. म्हणून हीच महाराज आपल्या राजांच्या जयंतीनिमित्त एवढा आनंद होतोय, कारण जोपर्यंत सागराचं पाणी आटणार नाही, सागराचं पाणी कधीच आटत नाही दादा, सागराचं पाणी कधी आटत नाही, स्वराज्याची आठवण कधी मिटत नाही. आणि महाराज जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना दादा, छत्रपती शिवाजी महाराजांचे उपकार कधीच फिटणार नाही, कधीच फिटणार नाही. असे उपकार आपल्यावरती केले. म्हणून सगळ्यांनी आपल्या राजांचे विचार अंगीकारायचे. आणि या श्राद्धानिमित्त आपल्या पूर्वाताई, आपला चव्हाण परिवार, आपले साहेबांचं महाराज दिसणं, त्यांची पोस्ट जेवढी कडक आहे, काय ऐकलं ना की पोलीस होते महाराष्ट्रामध्ये 1 नंबर 2 नंबरचे महाराज, त्यांनी मोठं कार्य केलं. आणि त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं किती कडक मनाचा माणूस आहे, किती कडक आहे. त्यांच्याकडे बघितलं तर एखाद्याला भीती वाटेल. पण महाराज ज्याप्रमाणे फणस बाहेरून कसं दिसतं, काठेरी दिसतं, पण आतले त्याचे गरे कसे असतात, हो गोड असतात, मऊ असतात. तसं महाराज मनाने श्रीमंत असणारा माणूस भेटायला सुद्धा भाग्य लागतं, असा महाराज आमच्या साहेबांचा स्वभाव आहे. फक्त एकच वाईट प्रसंग घडला दादा, की महाराज असं घडायला नव्हतं पाहिजे. काळाने झडप घातली. पण म्हणतात ना, जो आवडतो सर्वांना तोची आवडे देवाला. आणि महाराज दिदींचं आयुष्य थांबलं इथं. दिदी आपल्याला सोडून गेल्या, अपूर्वाताई आपल्याला सोडून जरी गेल्या असल्या ना दादा, तरी त्यांचं जीवन इथं का थांबलं तर महाराज माणूस जन्माला येतो, मागील जन्मीचं भोग भोगण्याकरता येतो. आणि भोग भोगून झालं की जायचंय. तुम्ही म्हणसाल महाराज जन्माला मरण्याकरताच यायचंय, मग माणूस जन्माला का येतो? तर नीट ऐका, मागील जन्मीचं भोग भोगण्याकरता जन्माला यायचंय आणि मागील जन्मीचं भोग भोगून झालं की जायचंय. असा विचार करा की मागील जन्मी आपल्या अपूर्वाताईंनी खूप पुण्य केलं, मागील जन्मी महाराज त्यांचे भोग कमी होते म्हणून महाराज त्यांची लवकर मुक्ती झाली. म्हणून या परिवाराकडे माझं एकच सांगणं आहे, सगळ्यांनी विनंती आहे की सगळ्यांना विनंती आहे की आपल्या अपूर्वाताईच्या आत्म्याला शांती लाभावी. आणि या दुःखातून आपल्या चव्हाण परिवाराला, आमचे साहेब असतील, त्यांची आई असतील, संपूर्ण परिवाराला महाराज दुःखाचे डोंगर कोसळले आहेत. याच्यातून सावरायला ईश्वर त्यांना काय देवो, ताकद देवो, अशी सगळ्यांनी प्रार्थना करायची. विठोबा